אוקיי, ברוכים הבאים לשיעור בסייעתא דשמיא נעשה ונצליח. First of all, let's thank Hashem, הקדוש ברוך הוא, for giving us such a nice opportunity to learn together. पुन्हा आपल्याला opportunity मिळाली थोडासा अभ्यास करायला, बोलायला, ऐकायला, विचार करायला. खसदे Hashem. It's a big zchut, it's a big merit. बोलतात का मेरिट आपल्याला मिळाली कारण आपले वाडवडील रडले आणि त्यांनी त्यांनी मोठे मोठे मिचवत केले आणि मोठी नमाज केली आपल्यासाठी, आणि म्हणून आपल्याला आज होत आहे, म्हणून आपल्याला आज मेरिट आहे थोडासा अभ्यास करायला. तर ऑफकोर्स त्यांच्या इलुई निश्मातसाठी आपला पूर्ण अभ्यास असून दे. कोर्स आता वी ऑल्सो थँक रवी गब्रियल तलकर आणि दानियल तलकर फॉर अरेंजिंग अ नाईस प्लॅटफॉर्म जिकडे आपण येऊन थोडासा अभ्यास करू शकतो सोबत. आणि it's a big zchut to start another masechet. It's a very interesting journey. חסדי השם. आपण מסכת ברכות קומפליט केले, מסכת משניות ברכות, משניות מגילה, משניות שבת, משנת מגילה, आणि आता משנת פסחים. तर משנת פסחים मध्ये अराउंड 10 चॅप्टर्स आहेत, आणि ते पण ॲज युजल डील्स विथ अ लॉट ऑफ एरियाज, ते आपण बघूया. आणि इट विल बी अ व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी बेझात हशेम. So as usual, we start with our small prayer. You can see on your screen वर बघू शकाल तुम्ही. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בי חבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה, גל עיניי ויביא נפלאות מתורתך. So with this small prayer आपण चालू करूया आपल्या तोरा लर्निंग. एव्हरी टाइम आपण बघतो का प्रेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेयरमध्ये एव्हरी स्टेप अ पर्सन टेक्स, आकाश बरखूचं नाव घेतलं पाहिजे, विचार केला पाहिजे का मी आकाश बरखू हेल्प अस. प्रत्येक मासे, प्रत्येक कार्य आहे तो आपण जो पण गोष्ट करतो त्याच्यामध्ये आकाश बरखूचा प्रेझेन्स खैनाची गरज असते. सियादा दिशमाया आपण बोललो का सगळ्यात इम्पॉर्टंट शार शार गेट आहे तो सियादा दिशमाया, नाही तर शाह इज्रा जसं आपण बोलतो मोठ्या शब्बाच्या नमाजीमध्ये, आणि ऑफकोर्स सणामध्ये बोलतो. अम, ते सगळे शारीमधले वन ऑफ द इम्पॉर्टंट शार गेट्स इज सियादा दिशमाया. ओ इज्रा, शार इज्रा, द हेल्प ऑफ गॉड, हेल्प आकाश बाबू आपल्याला मदत करतोय, आणि त्यांच्याच मदतीमुळे आपण कोणती पण एक छोटासा हात बोट हलवायला पण त्यांची मदत पाहिजे. त्याच्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत. आणि ऑफकोर्स स्पिरिच्युअल हाईटला द्यायच्या आधी जाण्यासाठी, पोचण्यासाठी पण वी नीड इज हेल्प. आणि जास्तच हेल्प लागते, आपल्याला माहिती आहे. कारण एव्हरीथिंग इज स्पिरिच्युअल. गेटिंग इन टू फिजिकल टू स्पिरिच्युअल वर्ल्ड, इट्स नॉट सच सिम्पल. आणि म्हणून आपण आकाश बरखू त्यासोबत पूर्णपणे राहिलं पाहिजे. कारण केव्हा केव्हा असं होतं का माणूस स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये जातं, त्याला वाटतं का तो स्पिरिच्युअली वर चाललाय, पण इनफॅक्ट तो स्पिरिच्युअली खाली चाललेला असतं. असं शालोम. कारण विथ रॉंग गायडिंग, बरोबर गायडन्स नसतं तर. म्हणून एव्हरी पर्सन हॅज टू बी केअरफुल, आणि खूप खूप सियादा दिशमाया पाहिजे. आफ्टर 10 years ऑफ ऑब्झर्वन्स, 10 years ऑफ खूप लोक खोजर बिचवा होतात, आणि 10 years 15 years ऑफ ऑब्झर्वन्स म्हणे नंतर पुन्हा मागे पडतात, पुन्हा जातात मागे. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं पण बोलूया पुढे आता. इमिरचे असे आपला टाईम मिळेल तर.
पण सो दॅट्स इम्पॉर्टंट का प्रत्येक स्टेपला आकाश बरोबर शीच नमाज पाहिजे, नमाज केले पाहिजे. शुड बी अकम्पेन्ड बाय प्रेयर ऑल द टाइम. असे आपल्याला मदत करून दे प्रत्येक स्टेपमध्ये. आणि हातून चूक नाही झाली पाहिजे. ॲज युजली स्टार्ट विथ द पोशलेमा मे आर श्यूर be the merit, may the sure merit of a sure be stand as a refuah shlema to Anael Chana bat Sivan, Ezra ben Elisheva, Shmuel ben Rachel Miriam, Esther Rosa bat Chanalea, Yaakov ben Malka, Miriam bat Yosef, Ina bat Rivka Yardena, Baruch Chaim ben Terez, Rivka bat Ze'ev, Rachel bat Miriam, מיכל בת נעמה, דוב בר בן רחל, בתיה שושנה בת רבקה, שיינה בת אביגיל, עם כל חולי עמך ישראל. אה, גם להבדיל בין חיים לחיים, may this be, she will be also be עילוי נשמת. ואמרתי פנינה בת אלישבע, אה, תהיה אה, תערני כפרת משכבה. בן ציון בן שרה, תערני כפרת משכבו. בנימין בן אסתר, עם כל מי ששוכב איתם, וגם מגרשון בן אה, חנה. Yeah. משפטה סלולה בצורה החיים. אוקיי, let's start. בסייעתא דשמיא, as usual आपण बोललो का, whenever a person, um, whenever a person, थोडासा परशाबद्दल बोलूया. लास्ट परशामध्ये आपण बघितलं का, a person, whenever a person falls, त्याचा इट माइट बी, आपण केदुशिम तियू, केदुशिम तियू मध्ये आपण बघतो का, केदुशा, whenever a person is kadosh, आपल्याला केदुशिम राहायला आपल्याला मिtzvah आहे. A person has to be kadosh. Why? Because Hakadosh Baruch is kadosh. Simple as that. तसे रिझन बोलतात. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे आकाश बरोबर kadosh आहे, होली. वी आर ऑल्सो सपोज टू बी होली. येस. का? कारण वी आर अ पार्ट ऑफ, वी आर नेशन ऑफ आकाश बरोबर. आणि आपल्याला असुर आहे गोईमसारखं राहायला आणि त्यांच्यासारख्या गोष्टी करायला. आणि खूप गोष्टी आहेत जे ते गोईम करतात, जे आपण नाही करायला अलाउड. बिकॉज वी आर स्पेशल नेशन ऑफ गॉड. आणि जे पण आकाश बरोबरने सांगितलं ते केलं पाहिजे. आणि कदोशिमती कदशाने. मग त्याच्यामध्ये आपण बघतो का, पाराशामध्ये बघतो का, नंतर मग लिस्ट चालू होते. याचं योम किपूरमध्ये, योम किपूर सगळ्यात होली सण, एवढा एवढा सण स्पेशल असतं. आणि सगळेजण ॲज इफ द्या मलाखीम, ॲज इफ द्या एंजल्स. आणि मिनखामध्ये आपण काय वाचतो तोरामध्ये, सगळ्यात अशा गोष्टी वाचतो का, अ, असे रिलेशन्स ठेवू नकोस. ए, ए, इमासोबत, आबासोबत, आबाच्या बहिणीसोबत, इमाच्या बहिणी, आणि सो ऑन अँड ऑन द लिस्ट गोज ऑन अँड ऑन. आणि माणूस बोलतो, असं कसं आपण एवढं स्पिरिच्युअल हाय लेवलवर आहोत. एवढं चांगल्या त्याच्यावर. आणि मिनखामध्ये अशा गोष्टी जी बोलतात, जसं काय माणसाला बोलतो, हा तू तोराचा ऑब्झर्व कर, तोराचा ऑब्झर्वन्स चांगल्याशी कर, सर्व नीट पाळ. आणि चोरी नको करूस. एकदम तो मटण नको खाऊस. अरे पण एक मिनिट, एकदम खराब रिले काय, मर्डर नको करूस. एकदम चांगल्या गोष्टी बोलतोय आणि नंतर मध्येच आपल्या एकदम खाली पडलेल्या गोष्टी, म्हणजे मध्ये काही नाही आहे. डायरेक्टली फ्रॉम एकदम वरपासून डायरेक्ट खालपर्यंत. येस. ज्यूइश पर्सन, ज्यूइश पर्सन असा असतो का, तो समाज जर चूक वर जातो, समज तो स्पिरिच्युअली हाय जातो,
तर तो खूप पुढपर्यंत पोचू शकतो. पण समज जर तो पडतो, तर तो खूप खाली पडतो. जसं की आपण बघतो गाऊन ऑफ विलना बोलतात. आपण लास्ट टाइम बोललो होतो, इफ अ मॅन इज नॉट असेंडिंग, ही इज इनएव्हिटेबली डिसेंडिंग. कारण माणूस जो वर नाही जात, तर त्याला माहित पाहिजे तो पडतोय, तो खाली पडतोय अजून. आणि आ- जसं बघतो लॅडर नॉर्मली स्ट्रेट वर असते. पण जस्ट टू थिंक अबाउट, ज्युईश पर्सनसाठी लॅडर स्ट्रेट नसते. ज्युईश पर्सनसाठी लॅडर थोडीशी वाकडी असते, पुढच्या बाजूला नाही, मागच्या बाजूला. म्हणून तो ऑलमोस्ट वाऱ्यामध्ये चालत असतो, वर चढत असतो. आणि खास शालोम, समज त्याचा हात सुटला, तर तो एक स्टेप खाली नाही पडत, तो डायरेक्ट एकदम खालपर्यंत पडतो, एकदम खालपर्यंत. जिकडे पुन्हा वर जायला पुन्हा किती वर्ष लागतील. आणि मे बी तो पोचू पण नाही शकणार त्याच्या ज्या लेवलला तो आधी होता. मे बी, समज तो मेहनत नाही करणार तर. तर म्हणून म्हणून जेव्हा माणूस कोणती पण जसं यहुदी ज्युइश पर्सन स्पिरिच्युअल असतो, एकदम टॉप लेवलवर असतो, पण त्याला पडायला 1 मिनिटं पण नाही लागणार. समज जर थोडासा त्याचा बॅलन्स गेला, थोडासा त्याचा क्लॅरिटी गेली, त्याची अंडरस्टँडिंग गेली, आणि थोडीशी त्यांनी थकला होता तो, थकला होता, भूक लागली होती मे बी, आणि मग तो जो तो रागवला, राग आला त्याला, आणि तो ओरडायला लागला. झाला. इट्स लाईक फ्रॉम द टॉप लेवल, आधी किती चांगला माणूस, किती चांगल्याशी बोलतोय, सगळ्यांसंग स्माईलमध्ये बोलतोय, आणि अचानक काय झालं, डायरेक्ट तो अबोध जरा, जो पण रागवतो त्याच्याबद्दल काय लिहिलंय, का तो अबोधाचा करतो, तो मूर्तीपूजा करतो. अरे पण मूर्तीपूजा, पण तो एवढा मोठा राब्बी आहे, मोठा राब्बी आहे, डझंट मॅटर, किती पण मोठा असेल तरी पण सगळ्यात खाली पडायला तो त्याला 1 सेकंड पण नाही लागणार. आणि डायरेक्ट अबोध जरा, डायरेक्ट अबोध जरा, जर नाहीतर मग समज जर सर्व चांगला आहे, सर्व चांगला बोलतोय, सर्व चांगला करतोय, आणि आयत्या वेळेला कोणाबद्दल तरी लशवणारा केला, जसं आपण बघितलं लास्ट टाइम, बोललो आपण त्याच्याबद्दल, का 3 सीन्स, 3 पापांपैकी सारखाच हा पण सीन आहे. गिलूर आरायोत, शिविखुद्दवीम आणि अबुदा जरा. राईट, अबुदा जरा, शिविखुद्दवीम आणि गिलूर आरायोत, ते 3 सीन्स आहेत. 3 पाप आहेत ज्याच्यासाठी माणसाने त्याची लाईफ दिली पाहिजे. ते कोणतेही बोललो आपण, अबोध जरा म्हणजे मूर्तीपूजा करायच्या ऐवजी त्यांनी त्याची लाईफ दिली पाहिजे. किल्ली आरायोत म्हणजे समज जर का शलोम त्याला सांगितलं का कोणाचा कोणती खराब रिलेशन ठेवायला, तर त्याच्याऐवजी त्यांनी लाईफ दिली पाहिजे. आणि शिखुद्दामीन समज जर कोणा दुसऱ्याचं मर्डर करायला सांगितलं, त्याच्याऐवजी पण त्यांनी बेटर टू इज ऑब्लिगेटेड टू गिव्ह हिज लाईफ. नाही बेटर, इज ऑब्लिगेटेड, त्याला हयावे त्याची लाईफ द्यायला, आणि एवढे मोठे सीन्स नाही करायला. आणि आपण बघितलं लास्ट टाइम खफेज खाईमध्ये का ते बोलतात का, ती सगळ्यात या तिन्ही पेक्षा मोठी गोष्ट आहे लशवणारा, लशवणारा, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे, खाली पाडणे दुसऱ्याला, जरी पण सुद्धा ती घरी ती गोष्ट खरी असेल तरी सुद्धा. तर मग इकडे बघतो का, किती पण मोठा रब्बी आहे, किती मोठा तो कोणत्या स्पिरिच्युअली एकदम मोठा रब्बी आहे, आणि त्यांनी पण तो पण समज जर कोणाबद्दल सीन बोलला, समज जर चुकीचा बोलला, जे नाही बोलायला पाहिजे होतं त्यांनी, लक्ष्मण केला, तर तेव्हा तरी तरी सुद्धा तो खूप खाली पडतो. आणि तिकडून पुन्हा दॅट्स मोठी सीन, जसं काय त्यांनी अबुदाला गेलो आलो, त्यांनी शिखुद दमीम, हे 3 मोठे सीन्स केले. तर दॅट्स द ज्यूइश पर्सननी तेवढं केअरफुल राहायला पाहिजे, का त्यांनी स्पिरिच्युअली तो एकदम पुढे जाऊ शकतो, नाहीतर हसे शालोम तो एकदम खाली पडू शकतो. ओके, तर आपण आज लेट्स स्टार्ट शिवर आपला मसेखत साखीम, आपण थोडासा इंट्रोडक्शन चालू करूया.
बेझात हशेम. ए लेट्स ए जस्ट वन मोमेंट, जस्ट आपण बघूया का मे बी बेझात हशेम आपण ए इंटर या em, no, okay. लेट्स स्टार्ट विथ छोटीशी इंट्रोडक्शन जे आपण बघितलं साखीमवर. आणि मग दाफा खाईमचं जरा श्लोमो करून त्यांचं छान स्लाइड शो करून ते एक्सप्लेन करतात. तर त्यांचा थोडासा आपण अम, त्यांचा थोडासा त्यांचं दाखवतो मी तुम्हाला आणि मग आपण विल सी द इंट्रोडक्शन ऑफ पेसाखीममध्ये काय काय आहे. Just one moment. Mm, okay, just a minute. A second. Okay. Mhm. Okay, just one moment. ओके, तर रफा खाईम साखीमध्ये ते एक्सप्लेन करतात रफ मोस्ट वर्ड्सवर. आणि मग तुम्ही जस्ट तुम्ही बघू शकाल आपण एक्सप्लेनेशन थोडंसं देऊया की ह्या मस्तकेत साखीमध्ये काय काय आहे. थोडंसं इंट्रोडक्शन बघूया. नाही पूर्ण मस्तकेतबद्दल थोडंसं ॲटलिस्ट स्टार्ट ऑफ द ओव्हरऑल पिक्चर काय आहे. आणि मग आपण लेट स्टार्ट द मिशन आहोत राईट अवे. जास्त एक्सप्लेनेशन नाही पण हे तुम्ही बघू शकाल वेजा तसे. ओके. या तर मसेह पसाखीम चालू करतात इकडे विथ आपल्याकडे कोणते कोणते मिचवत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल साखीम कशाला बोलतात त्याला. जसं आपण बघितलं मसेखेत मेगिला आहे, मसाखेत शब्बात आहे, मसेखेत मसेखेत ब्राखोत होता. पण इकडे येतो आणि बघतो मसेखेत पसाखीम, मसेखेत पेसाख पाहिजे होता. तर दोन मसेखेत जसं काय त्याच्यामध्ये दोन प्लुरल फॉर्म आहे पसाखीम. कारण आधीच्या काळी त्याच्यामध्ये दोन मसेख येत होते सेपरेट. पेसाख रिशोन आणि पेसाख शेनी करून दोन मसेखेत डिफरंट होते. आणि म्हणून नंतर ते एक वेळा गेओनिमच्या वेळेला ते दोन होते आणि नंतर मग त्यांनी कंबाईन करून टाकला टू वन मसेखेत. इट्स कॉल्ड मसेखेत पसाखीम. आणि म्हणून आज आपल्याकडे मसेखेत पसाखीम येते ज्याच्यामध्ये देर आर टू मसेखेत, टू बुक्स टुगेदर. आणि त्याच्यानी मसेखेत पसाखीम होते आणि म्हणून ते प्लुरल फॉर्ममध्ये मसेखेत पसाखीम. मग इकडे आपण बघतो की मसेकेत साखीमध्ये कोणते कोणते गोष्टी आहेत ते बघतो. फर्स्ट ऑफ ऑल इट स्टार्ट विथ द मिtzवा. जसं आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकू ओर ले अर्बा असार बोदकीम एत החמץ לאור הנר. फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट्स विथ चेकिंग. खमेच चेक करायचा तो मिtzवा आपल्याला ते आपण बघतो. का खमेच केव्हा चेक केला पाहिजे, कसा चेक केला पाहिजे, केव्हा चेक केलं पाहिजे आणि एव्हरीथिंग टू डू विथ इट. त्याचे सर्व एक्सप्लेनेशन्स आहेत ते आपण बघू जसं आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये. आणि नंतर कोणते कोणते हे आहेत इसुरीम आहेत. कोणते कोणते इसुरीम आहेत खामेच पेसाखचा. म्हणजे नुसता अखिला खायचा असुरे महाना आणि शेया. कोणती कोणती इसुरीम त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत का आपल्याला अलाउड नाही आहे खायला.
खामेच. तर आपण आत्ताच पेसाक संपलेला आहे आणि बरुख हशेम आपण वेल वर्स्ड आहोत सगळ्या गोष्टींमध्ये. तर आपला तोच हे आरा तोच इन्फ्लुएन्स ऑफ पेसाख कंटिन्यू करूया आपण पूर्ण वर्ष बेजात हशेम. ए, तर आपण बघतो का पेसाखमध्ये कोणते 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 इसुरीम आहेत, कोणते कोणते फॉरबिडन थिंग्स आहेत जे करायला अलाउड नाही आहेत आपल्या पेसाखमध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल इटिंग खामेच, खायला असूर नाही आहे, असूर आहे आपल्याला, खाणे असूर आहे. सेकंड थिंग इज हा इज टू एन्जॉय, टेक एन्जॉयमेंट फ्रॉम खामेच. म्हणजे तो माणूस दुसऱ्याला विकू नाही शकत. तू खात नाही तर काय झालं, मी ती गोष्ट दुसऱ्याला विकतो त्याच्याकडून मला पैसे मिळतात, जसं इकडे दाखवलंय पैसे मिळतात. इट्स फाईन, आय कॅन एन्जॉय फ्रॉम इट, व्हॉट इज द प्रॉब्लेम. नाही, ते पण अलाउड नाही आहे. आणि शेहिया, शेहिया म्हणजे त्याच्याकडे तो ठेवू पण नाही शकत. बालिरा ए ओ बाली मत्से. आणि त्याच्याकडे तो ठेवू पण नाही शकत. ही इज नॉट अलाउड टू कीप हामेच इन हिज पोझिशन. म्हणून आपल्याला मिचवा आहे, चेक करायला पाहिजे. तरी सुद्धा तो नसेल तरी पण तो बोलतो मी नाही, मी घरी नाही आहे, मी लॉक करून जातोय. काय फरक पडतंय मी. पण मग ते नाही, त्याला लॉक करून जातो तरी पण त्यांनी त्याच्या पोझिशनमध्ये त्याच्याकडे हामेच असेल की त्याच्या रिशूतमध्ये त्याच्याकडे इफ इज इन हिज पोझेशन, तरी सुद्धा इट्स नॉट अलाउड खामेच. जाऊ त्याच्याकडे कुठे मिळालं नाही पाहिजे, दिसला नाही पाहिजे, त्याच्या पोझिशनमध्ये नाही पाहिजे खामेच. समजा तो खामेच गोयचा असेल, नॉन ज्युईशचा असेल तर काय डिफरन्स नाही, कारण तो त्याचा नाही आहे. तर मग प्रॉब्लेम नाही आहे. पण समज जर हे 3 इसुरीम आहेत त्याच्याबद्दल आपण बघतो. खाणे, पिणे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ते नाही पाहिजे. आणि ती सेकंड इज हना टू गेट एन्जॉयमेंट फ्रॉम इट. आणि शिया बाली बालीरा ए ओ बाली मत्से. नंतर मग पुढे ह्याच्याबद्दल आपण बघतो, त्याच्याबद्दल इसुरीम हे करतो. मग त्याच्या पुढे आहे कोर्बान पेसाख. कुर्बान पेसाखबद्दल बघू आपण. त्याच्यामध्ये कुर्बान पेसाखबद्दल आपण जास्त कधी शिकत नाही का डिस्कस नाही करत नॉर्मली. पण इकडे बरुख हशेम आपण येतो आणि कुर्बान पेसाखबद्दल बोलतो का जेव्हा मशियाख येईल आणि तेव्हा आपण कुर्बान पेसाख देऊ, द्यायला अलाउड असेल आपल्याला आणि आपण देऊ शकू. तर मग कोणते कोणते लावत आहेत इन्व्हॉल्ड त्याच्यासोबत, कसा दिला पाहिजे, काय केलं पाहिजे आणि सर्व डिटेल्समध्ये रिअली आपल्याला माहीत पाहिजेत, कारण मशिया याचा टाइम जवळ आलेला आहे. आणि मिरचा हशेम पुढचा पेसाख आपल्याला कुर्बान पेसाख देता येईल ह्या वेळेला नाही देता आला. पेसाख शनी पण आहे, आय एग्री. पेसाख शनीला पण चान्स आहेत. पण अम, तर मग तिकडे आपण ते पण शिकू बेजात हशेम कुर्बान पेसाखबद्दल. आणि याच्यामध्ये आपण सेदेर लेल पेसाख काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ते पण ते शिकायला आपल्याला मिळेल. व्हॉट्स इन्व्हॉल्ड इन इट. आणि जसं आपण सेदेर केलं त्याच्यामधले लॉज, त्याच्यामधले गोष्टी जे आहेत ते वाचले पाहिजेत का नाही वाचले पाहिजेत. ए, तर मग जसं आपण बोललो होतं लास्ट टाइम. तर मग काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे पेसाक सेदेरच्या मध्ये. आणि सगळे ते लॉज त्याचं पण आपण बघूया. अल्बाकोसोत किती पिल्लं पाहिजे, काय पिल्लं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, कसं नाही वाचलं पाहिजे. दॅट्स द युजल इंट्रोडक्शन. आणि नंतर मग त्याच्यामध्ये योमतोफ ऑफ पेसाख आणि पेसाख दोन थिंग्स आहेत. योमतोफ पेसाखमध्ये खागा मत्सोत आणि पेसाखमध्ये इन्व्हॉल्ड इज कोर्बान पेसाख. मग योमतोफ पेसाखला आपण काय केलं पाहिजे आणि योमतोफच्या आधी व्हॉट्स इन्व्हॉल्ड इज टू सॅक्रिफाईस कोर्बान पेसाख अँड स्टफ. एनिवे आपण दॅट्स द इंट्रोडक्शन फॉर पेसाखिम. जसं रामबाम बोलतात काय सेम वे 24 मिtzvot आहेत लियोम तोफचल पेसाखमध्ये. एनिवे तर आपण इकडे इंट्रोडक्शन इकडे थांबूया आणि आपण विल गो बॅक टू
टू द शिवर आपल्या नॉर्मल मोमेंट इकडे या आपण जाऊया आपल्या याच्यामध्ये या ओके. तर विल गो बॅक टू आवर मसेखेत आणि आपण चालू करूया आज बेझात Hashem मिशनायोत. בסייעתא דשמיא, בשעה טובה ומוצלחת. तुम्ही बघू शकता इकडे विल रीड द मिशना आणि नंतर मग थोडंसं एक्सप्लेनेशन बघू शकू. इंग्लिशमध्ये पण बघूया बेझात Hashem. तर जसं आपण बोललो का द फर्स्ट ऑफ ऑल द मिशना स्टार्ट्स विथ द फर्स्ट मिtzवा. पेसाखचा मिसवा कोणता आहे? आदल्या दिवशी रात्री आपण करतो चेक करायचा मिtzवा असतो आणि चेकिंग ऑफ हमेट्स चेक करण्याचा मिtzवा असतो आणि मग लेवायर आणि नंतर जाळायचा मिtzवा असतो त्याचा दुसऱ्या दिवशी. तर त्याच्याबद्दल आपण बघतो स्टार्टमध्ये. तर लेट्स रीड इट. אור ל14 בודקים את החמץ לאור הנר. כל מקום שאין מכניסים בו חמץ אינו צריך בדיקה. ולמה אמרו שתי שורות במרתף? מקום שמכניסים בו חמץ. בית שמיים אומרים שתי שורות על פני כל המרתף, ובית הלל אומרים שתי שורות החיצוניות שהן העליונות. तर इकडे आपण स्टार्ट विथ फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्लेनिंग बघतो आपण का केव्हा चालू केलं पाहिजे, केव्हा चेक केलं पाहिजे. ऑन द इव्हनिंग ऑफ 14th ऑफ मंथ ऑफ निसान, 14 तारखेला आदल्या दिवशी रात्री जेव्हा सूर्य मावळतं आणि त्यावेळेला वी हॅव टू स्टार्ट चेकिंग. जसं आपण बघतो का फर्स्ट थिंग सगळं स्टॉप केलं पाहिजे आणि चेक केला पाहिजे. चेकिंग ऑफ खमेचचा मिtzवा चालू केलं पाहिजे. आणि कसं चेक केलं पाहिजे? विथ कॅन्डल लाईट. एक मेणबत्ती लावून चेक केलं पाहिजे. जिकडे पण खांबेत जातं आपण नेतो तिकडे तिकडे चेक केलं पाहिजे. आणि ज्या जागेमध्ये खांबेच तिकडे नेतो आपण आणि तिकडे चेक केलं पाहिजे. तिकडे नाही नेत तिकडे चेक करायची गरज नाही. त्याच्यामध्ये मग आपण बघतो का रब्बानींनी आपल्याला सांगितलंय का कोणते कोणते समज जर मग का आपल्या रब्बानीने सांगितलंय का समज जर कोणाकडे वाईनरी असेल, वाईनचे याईन ठेवायचे मोठे मोठे हव्योत सेलर असेल, बॅरल्स ऑफ वाईन्स असतील आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोणते चेक केले पाहिजेत? तिकडे तिकडे चेक केलं पाहिजे वेदसमायप्रमाणे पहिले 2 रोल्स आणि बेथ हिलेलप्रमाणे ए ते वरचे 2 रोज वरच्या बाजूचे. तर मग तिकडे कशाला चेक केलं पाहिजे? काय प्रॉब्लेम आहे तिकडे? कारण बोलतात का त्या जागेवर जेव्हा माणसाकडे नोकर असतो आणि तो नोकराला बोलतो का अम, जाऊन घेऊन ये ए, जाऊन घेऊन ये बोलतो याईन संपली आणि तो तो त्याचा नोकर असतो तो याईन आणायला त्याचा हातामध्ये पाव घेऊन जातो आणि याईन काढायला त्याच्या हातामध्ये पाव असतं. कारण तो आता पाव घेऊन चाललाय खातोय खाण्याच्या मध्येच त्याला बोललो जाऊन घेऊन ये त्याच्याकडून. तर तो घेऊन येतोय आणि म्हणून त्याचं इट वॉज अ नॉर्मल थिंग का त्याच्या हातामध्ये पाव असायचा आणि तेच पाव घेऊन तो त्या गोडाऊनमध्ये जाऊन याईन काढायचा आणि म्हणून रब्बानींनी सांगितले आपल्याला का ते पण चेक केलं पाहिजे. म्हणजे नाही नुसता माणूस तिकडे नॉर्मल खाणारा असेल, तो नॉर्मली तिकडे पाव घेऊन जातो आणि अं, आणि तिकडे जेवायला बसतो. तेच नाही पण अशी वन्स इन अ व्हाईल पण समज जर तो तिकडे हामेच घेऊन गेला, तरी सुद्धा
ते त्यांनी जाऊन चेक केलं पाहिजे ती गोष्ट. ए, तर जसं बोलतात जसं बोलतात का फर्स्ट ऑफ ऑल आपण एक्सप्लेन करूया खामेच काय? खामेच आपण दर वेळेला एक्सप्लेन करतो बोलतो आणि खामेचचा तो शब्द वापरतो आपण. पण खामेच म्हणजे काय? जी गोष्ट ही जसं वीट, बार्ली, ओट, राईस, पेल्ट हे सगळे ज्याच्याने पाव बनवतात आणि याच्याने पाव बनवू शकतो आपण आणि ते फुगतं. फुगतं इन द सेन्स त्याला लिव्ह इन ब्रेड बोलतात त्याला. जसं फुगणी येतं, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आणि तसंच थोडा वेळ ठेवला, तर तो रिअली फुगतं. त्याच्यामध्ये एक काइंड ऑफ काय डेव्हलप होतं त्याच्यामध्ये आणि मग ते फुगतं आणि मग त्या फुगण्याला खांबेच बोलतात. जी पण गोष्ट अशी फुगते आणि त्याच्यामध्ये लेव्हेन तो प्रोसेस होतं, ते त्याला खांबेच बोलतात. नाही काय कडधान्य जे फुगतात, जसं आपण समज चणे भिजत टाकतो. सुकलेले चणे असतात आणि काबुली चणे फॉर एक्झाम्पल आणि ते आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळाने ते फुगतात. पण ते फुगणे इज नॉट कनेक्टेड टू आपण ज्या फुगण्याबद्दल बोलतोय, त्याला काहीच कनेक्शन नाहीये. तर त्या फुगण्याला ते खांबेच नाहीये. दॅट्स नॉट फॉर शुअर ते खांबेच नाहीये. मग मग प्रश्न येतो का आपण का नाही खात शब्दातलं पेसखमध्ये कडधान्य? कडधान्य आपण का नाही खात? जसं अश्केनाझी लोकं पण बघाल का ते पण खूप गोष्ट नाही खात. ते तर भात पण नाही खात, तांदूळ पण नाही खात ते. अं, मग त्याचं काय कनेक्शन खामेचला? जसं लिहिलंय रामबाणमध्ये एक्सप्लेन केलंय का? की एकदम क्लिअर लिहिलंय का गव्हाची गहू गहू कोणते पण गहू असतात ते फुगतात त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर. पण तांदळाचा पीठ घेतला आणि त्यामध्ये पाणी टाकला, तर ते मसरी नंतर ते ते खराब होतं. ते खराब होतं पाण्याने. ते काही फुगत नाही. त्याला फुगणी नाही येत. आपल्याला माहिती आहे. आपण तांदळाची भाकरी करतो. तर त्याचं वेगळी क्वालिटी वेगळी असतं, डिफरन्स असतं. पूर्ण त्याच्यामध्ये अजिबात काहीच प्रकारची फुगणी नसते. अं, आणि म्हणून तांदूळ तांदूळ भिजत टाकले तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही नाही आणि त्याच्या पिठामध्ये पाणी टाकलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये फुगणी नाही येत. जशी गव्हाच्या पिठामध्ये येते, तशी त्याच्यामध्ये नाही येत आणि म्हणून तांदूळ अलाउड आहे. मग अश्केनाझी नाहीतर आपल्या नाहीतर ते कडधान्य खाण्याच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे? ते फुगणे फुगणे वेगळं आहे ऑफकोर्स. तर मग का? कारण आधीच्या काळी ते मिक्स असायचे सोबत आणि अ, जसं वाण्याच्या दुकानामध्ये कसं एका बाजूला एक त्यांनी अ, गोण्या ठेवल्यात आणि मग जेव्हा आपण त्यांच्याकडून जाऊन घेतो विकत, तेव्हा तो त्याच अ, गोष्टींनी, त्याच क्लीनी, त्याच त्याच्या भांड्यानी तो घेतो, गहू पण घेतो. नाहीतर त्याच गोष्टींनी तो ए, त्याच गोष्टींनी तो तांदूळ पण घेतो. तर मग तसं घेण्यामध्ये तर तो तांदूळ उचलण्यामध्ये त्याच्यामध्ये पण गहूचा एक पण दाणा आला आणि नंतर मग आपण तो वापरला आणि त्याच्यामध्ये पाणी पडलं तर तो खामीच होईल आणि म्हणून डिसाईड केलं का आणि ती रिॲलिटी तशी होती आणि म्हणून त्यांनी डिसाईड केलं का नाही त्याच्यामध्ये मिक्स इझिली गहू येऊ शकतंय ह्या गोष्टींमध्ये कारण ते सर्व सोबत असतं. तर मग पेसाकला ते नाही खायचं. ते वापरच नाही करायचा. ती कस्टम आहे आणि ती कस्टम फॉलो करत आलेत आणि आज पण ती कस्टम पुढे चालवत आले. पण रिअली स्पीकिंग ह्याच्यामध्ये कोणतीच फुगणी नाही आहे. जसं आपण बघतो अ, समज जर कडधान्य भिजत घातले तरी पण ती फुगणी येते ती वेगळी असते. त्याचंच काहीच कनेक्शन नाही. म्हणून खामेच बोलणे तर त्याच्यामध्ये खामेच म्हणजे गहूची कोणती पण गोष्ट असते. गहू जेव्हा पाणी त्याला लागतं तेव्हा तो फुगतं, तर दॅट्स कॉल्ड खामेच. आणि मग त्याचं डेफिनेशन क्लिअर पाहिजे.
आणि कस्टमप्रमाणे नाही खात. कस्टमप्रमाणे बोलतात का हमेच आणि हुमूस ते ऑलमोस्ट जवळपास पण आहे. हुमूस म्हणजे काबुली चणे. आणि ते पण जवळपास पण आहे. तर मग असं पण बोलतात. पण एनिवे, तर मग स्टार्ट ऑफ द मिशना स्टार्ट आपलं मिशना चालू होतंय याच गोष्टींनी का ओरले अरबासार. ओरले अरबासार का लिहिलंय आणि लिहिलं होतं. रात्र लिहिली पाहिजे ते लेल अरबासार. तर तर मग मनामध्ये जास्त ते कॉमेंट्री जास्त डिस्कस केलं त्याच्याबद्दल. पण लेल अरबासार इज द नाईट ऑफ अरबासार म्हणजे इव्हनिंग अरबासार. पण ओरले अरबा इज अ नाईस रिफाईंड वे. जास्त चांगल्याशी बोलणे इज ए ओर म्हणून नॉर्मली लग्नाच्या इन्व्हिटेशनमध्ये पण लिहिलेलं असतं. ओरले शलोशेसरे, ओरले एकादेसरे म्हणजे तेव्हा दिवस चालू होतो. आता जसं आपल्याला माहिती आहे का आपल्या कॅलेंडरचा दिवस रात्री चालू होतं. अ, सूर्य मावळल्यानंतर दुसरा दिवस चालू होतं आणि ख्रिश्चन लोकांप्रमाणे त्यांचा 12 वाजता दिवस दुसरा चालू होता. तर मग ओरले अरबासार म्हणून ओर इज अ न्यू थिंग इज अ लाईट ऑफ अरबासार. जेव्हा 14 तारीख चालू होते तेव्हा अ, तेव्हा चेक केलं जातं. ए, आणि नंतर आपण बघतो का चेक कशाला केलं पाहिजे. तोराप्रमाणे माणूस बोलतोय का माझ्याकडे काय पण असून दे, जसं आपण दुसऱ्या दिवशी बोलतो सकाळी जाताना खांबेत जाताना आपण बोलतो का बितूल करणे इम्पॉर्टंट आहे. बितूल म्हणजे लेवतेल. लेवतेल इज टू कॅन्सल आउट. तो बोलते माझ्याकडे जे पण आहे ते काय कचऱ्यासारखं आहे. ते माझ्याकडे नाहीये. नलिफाय करतो तो. ते मस्त पीक आहे. ते तेवढं बस झालं. तेवढाच माणूस बोलला का माझ्याकडे जे पण आहे जसं काय ते कचऱ्यासारखं आहे, ते माती आहे आणि मग तेवढं तेवढं झालं तर बस झालं. त्यांनी चेक कशाला केलं पाहिजे? पण हमेनी मुद्दामून सेट केलंय आणि बोलले नाही. त्यांनी चेक केलं पाहिजे. शोध एव्हरी जागेवर जाऊन शोध. ती मिचवा आहे का? कारण चुकून समज ते राहिली आणि त्याला समज अ, एक चांगला तुकडा मिळाला केकचा आणि अ, एक चांगला उगा, केकचा चांगला तुकडा मिळाला आणि पेसाखमध्ये आणि आपल्याला माहिती आहे का खूप लोकांना केक दिसल्यानंतर राहवले नाही जात. 2-3 तुकडे खाल्ल्याशिवाय. हं, हं. आणि किती पण मोठा असेल, किती पण काय असेल, डझंट रिअली मॅटर. आणि केक एक वेळ दिसला तर नो कंट्रोल. तर मग समज त्याला पेसाखला केक दिसला, तर तो अचानक खाऊ शकतोय. त्याच्यावर राहावलं नाही जाणार त्याला. म्हणून आधीच चेक कर का तुझ्या घरी काय नाहीये. म्हणजे मग तो मिचवा एबाल येरा ए उबाल ये मत्से. म्हणजे आपण बोललो का आपल्याला अलाउड नाहीये कोणती पण खमेच अजिबात घरी ठेवणेच अलाउड नाहीये. जे आपल्याला रब्बानीने दिले तो मिचवा त्याच्यामध्ये अजिबात नाही पाहिजे खामेत. जरी सुद्धा नुसता बितूल करणे, जसं लेबतेल नलिफाय करणे पण भरपूर झाला, तरी सुद्धा ते बोलले, "नाही चेक कर. घरी काहीच ठेवू नको." म्हणून जी कस्टम आहे एक डब्बा घेतात आणि डब्यामध्ये ठेवतात किचनमध्ये. ते अजून प्रॉब्लेमॅटिक कस्टम आहे. ती जोपर्यंत विकत नाही, जोपर्यंत त्याच्या त्याच्या पोझेशनमधून नाही जात ते, जसं काही ते दुसऱ्याचं नाही होत, तोपर्यंत तो प्रॉब्लेम आहे. ते नुसतं ठेवणे, इट ड इट डझंट रिअली मॅटर कारण ती शेवटी तुझ्याकडेच येते. ती गोष्ट तुझी आहे ती. ती तुझी गोष्ट आहे. तर मग अ पर्सन त्याचा तो लाव्हर करतो त्या गोष्टीवर, ही त्यांनी आवेरा केला कोणता? का त्यांनी त्याच्याकडे आहे ते. येरा आहे उबाल ये मत से. त्याला त्याच्याकडे दिसू शकते आणि त्याच्याकडे मिळू शकते ती गोष्ट आणि म्हणून ती गोष्ट अजिबात नाही पाहिजे त्याच्याकडे आणि असली तरी पण जसं आजच्या दिवशी आपण ते विकतो कोणाला तरी, गोळीला विकतो. पण ऑफकोर्स काहीतरी अ, चांगली गोष्ट पाहिजे का माणूस
नॉर्मली गोयला नॉन ज्युईशला विकत नाही. अशी छोटीशी गोष्ट तुटलेली बिस्किट नाही तुटलेल्या गोष्टी विकत नाही. खरं म्हणजे ते मोठ्या मोठ्या अ, अ, मोठ्या मोठ्या दुकानांसाठी आहे ज्यांच्याकडे हजारो आणि लाखोमध्ये ती गोष्ट असते. खांबेच असतं आणि त्यांना ते ते विकू नाही शकत पेचाकच्या आधी कारण त्यांनी माल घेतलाय आणि मग ते विकतात रिअली. तर मग दॅट समथिंग त्यांच्यासाठी खरं म्हणजे आहे. पण आपण पण करतो आजकाल टू जस्ट इन केस काय असेल तर. पण रिअली त्याच्या घरी खरा खांबेच नाही पाहिजे. रिअल खांबेच त्याच्याकडे ठेवणे इज नॉट दॅट सिम्पल. तर मग आपण बोललो का समजा त्याकडून चुकून मिळू शकते खांबेच आणि तो खाऊ शकतोय पेसाखमध्ये आणि म्हणून ते आपल्याला दिलंय. पण बाकीच्या गोष्टींमध्ये का नाही दिलंय मग? बाकीच्या गोष्टींमध्ये जसं ए, जसं जेवणामध्ये जास्त एक्सप्लेन केलंय का बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्याला सांगितलंय का तुझ्या घरी काय नॉन कोशर गोष्टी ठेवू नको. नॉन कोशर गोष्टी असतील ते काढून टाक. नाही का नाही? कारण नॉन कोशर त्याला माहिती आहे खायचं नाही. पण कोशर गोष्टी हे खामेच. जी पण केक असेल बिस्किट्स असतील तो अख्खा वर्ष खातो. आणि म्हणून आपण येतो आणि आकाश बरोबर नी सांगितलंय खाऊ नको आणि तो अख्खा वर्ष त्याला सवय आहे खायची ती गोष्ट आणि नुसत्या 8 दिवसासाठी त्याला अलाउड नाहीये खायला. तर म्हणून त्याच्या हातून मोठी चूक होऊ शकते खायची. चुकून समज काय मिळालं तो लगेच तोंडात घालेल. अं, म्हणून ही गोष्ट शोधली पाहिजे, काढली पाहिजे घरातून. ए, आणि मग नेरनी कशाला आपण मग नंतर प्रश्न येतं का मेणबत्ती घेऊन कशाला? मेणबत्तीने त्यांनी सांगितले आपल्याला. त्याच्यामध्ये 2 एक्सप्लेनेशन दिलेत का ए, अ, "Seor lo yimatse" आणि "वही वयम्से अगविया." आपण बोललो होतो का ए, ते शोधणे शोधण्यामध्ये बघितलं होतं का इकडे सेम दोन्ही गोष्टींचा कनेक्शन आहे. एकाकडे "सेओर लो yimatse" लिहिलंय का आपल्याकडे घरी कोणत्याच टाईपचा हे नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट योसेफ योसेफ सदिक योसेफ सदिकच्या जेव्हा त्यांनी पाठवला त्यांनी मुद्दामून त्याच्या ड्रिंक तो वाईनचा कप स्पेशल कप त्यांनी बिन्यामीनच्या बॅगमध्ये ठेवला आणि नंतर त्यांनी पाठवला तिकडे त्याच्यात शोधायला कबाब ते घेऊन गेले आणि ते त्यांच्या मागे लागले पुन्हा आणि सर्व भावंड चालले होते परत याकोब अविनूकडे आणि पुन्हा ते गेले आणि बिन्यामीनकडे त्यांना मिळाला तो कप तो गविया तो किदुशचा कप तो त्याचा स्पेशल कप मिळाला त्याला तर मग तिकडे लिहिलंय वय्यमतचे गविया आणि फाउंड द गविया लिहिलंय त्याला मिळाला तो आणि म्हणून तो सर्च केला त्यांनी ते शोधला तिकडे म्हणून ते दोन्ही कनेक्ट केलेत आणि मग शोधतात इकडून शोधणे इथे पण शोधणे व यमचे बद्दल लिहिले आणि इकडे पण यमचे बद्दल से ओरलो यमचे आणि म्हणून ते शोधणे इथे पण शोधणे आणि इकडे पण शोधायला पाहिजे म्हणून त्यांनी कनेक्ट केलंय का शोधणे इकडे जास्त डीप आहे थिंग्स पण दुसरे एक्सप्लेनेशन इज नेर नेर हशेम निष्मात अदाम खफेच कोल खदरे बातीन तर लिहिलंय का या पसूक आहे त्याच्यामध्ये लिहिलंय द नेर what is the light of Akash Baro? Ner Hashem was the light of Hashem. Nishmat Adam, the soul of a man. Chafetz kol chadre baten. And you will you find it in all parts of your body. And आणि मग आणि ते शोधणे इज विथ अ लॅम्प या नेर हशेम तर म्हणून बिदिकात खामेसमध्ये पण रात्रीच्या वेळेला स्पेशली लाईट सोबत करतात
आणि समज जर कोणाला नाही मिळाला, अ, समज जर त्याला नाही शोधता आला, तर समज जर त्याने एरेफ पेसाकला नाही शोधलं, खामेच, तर दुसऱ्या दिवशी पण तो करू शकतोय. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पूर्ण सूर्य आहे एवढा आणि एवढं लाईट आहे, तरीसुद्धा त्याला कॅन्डल लाईटनी शोधलं पाहिजे. मेणबत्तीने शोधलं पाहिजे. पण पुढं मला सर्व दिसतंय, क्लिअरली दिसतंय. डझंट रिअली मॅटर. लोप्लूग बोलतात. लोप्लूग म्हणजे खजालनी डिफरन्शिएट नाही केला एका सिच्युएशनपासून दुसऱ्या सिच्युएशनमध्ये. लोप्लूग असं असेल का डझंट मॅटर. एक वेळ सांगितलं का तुम्ही बदिका केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे विथ अ लॅम्प, विथ अ नेअर, विथ अ कॅन्डल, या मेणबत्तीने चेक केलं पाहिजे. नाहीतर एक दिव्याने चेक केलं पाहिजे. तर मग त्यांनी त्या दिव्याने चेक केलं पाहिजे. तरी पण तरीसुद्धा लाईट खूप आहे तरीसुद्धा. दॅट्स द खजालनी सेजीजने आपल्याला सांगितलं आणि आपण केलं पाहिजे. आणि जसं मिशनामध्ये लिहिलंय, नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट पण आपण बघतो का मिशनामध्ये लिहिलंय का अब्दिकात खामेच कुठे केली पाहिजे? जिकडे आपण खामेच घेऊन जातो आणि जिकडे नाही घेऊन जात, तिकडे करायची गरज नाहीये. पण तरीसुद्धा आपण बघतो का, समज जर सेलर असेल, जिकडे वाईन ठेवतात, तिकडे अ, ते 2 जिकडे हवेत आहेत, जिकडे ए, त्याचे वाईनचे वाईनचे बॅरल्स आहेत. तिकडे 2 रोज तरी चेक केले पाहिजे. मे बी तिकडे खामेच पडला असेल. 2 लाईन्स त्यांनी चेक केले पाहिजेत जवळचे. स्टार्ट ऑफ द दिस. कारण मे बी सेलरमध्ये खूप, खूप वाईन असतात, खूप बॅरल्स असतात. तर पहिले 2 ओळी त्यांनी बघितल्या पाहिजेत, जिकडे खूप वाईनचे. कारण तिकडे कोण-कोण नोकर असतो, तो केव्हा-केव्हा जातो आणि तिकडे खाता-खाता तो जातो आतमध्ये आणि त्याचा हात लागतो. तसं आपण बघतो का, नॉट नेसेसरी का माणूस बोलते का मी त्या रूममध्ये मी केव्हाच नाही खात, जेवत नाही. त्या रूममध्ये मी केव्हाच नाही घेऊन जात. पण आपल्याला नाही माहीत की आपण खाता-खाता समज जातो तिकडे आणि आपल्या हातामध्ये समज जर कोणत्या बिस्किट असेल, नाहीतर पाव असेल आणि त्याचा चुरा तिकडे पडेल, तर म्हणून त्यांनी चेक केलं पाहिजे. एक वेळा विचारलं गेलं राबीला, का समज जर मी त्या एका दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो खामेच, तिकडे ठेवतो मी स्टोअर करतो. तिकडे कधीच नाही उघडत डब्बे. त्याच्यामध्ये डब्बे असेच ठेवतो बंद करून. ते बिस्किट आहेत, नाहीतर कसले डब्बे आहेत, पण केव्हाच तिकडे उघडत नाही. तिने एक वेळा कुठे केव्हातरी त्या रूममध्ये नेले होते. का? स्टोअर करायला. पण तो एवढे कंप्लीटली पॅक्ड 2 पॅकिंगमध्ये, पिशव्यांमध्ये, पण तो जी जागा तिकडे त्यांनी ठेवलेली आहे, तर मग त्यांनी चेक केलं पाहिजे का नाही? तर म्हणला का डझंट मॅटर. एक वेळ तो घेऊन गेला तिकडे, आता चेक कर. जोपर्यंत घेऊन नाही जात, पूर्ण वर्ष समज तो लॅगपेज करतो का केव्हाच घेऊन नाही जात तिकडे. आणि ऑफकोर्स आपल्याला आपण काय बोलू नाही शकत, केव्हा वन्स इन अ व्हाईल माणूस चुकून घेऊन जातो आणि त्याच्या हातून नाही, तो नाही घेऊन जात, पण दुसरे फॅमिली मेंबर घेऊन जातो. नाहीतर मुलं असतील घरी तर मग विचारायची गरज नाही. ऑफकोर्स नकळत काही ना काही घेऊन जातातच आणि ऑफकोर्स आपल्याला नाही माहीत. तर म्हणून चेक करायला पाहिजे ती जागा पण. मग आपण बघतो इकडे बेत शमाय आणि बेत हिलेल. असं आपण एवढे मिशनातमध्ये शब्बातच्या मिशनातमध्ये, ब्राखोच्या मिशनातमध्ये बेत शमाय आणि बेत हिल्लेलबद्दल बोललो होतो. त्यांचे डिफरन्स ऑफ ओपिनियन्स आणि इकडे इकडे पण आपण बघतो का, जसं आपण बोललो का 2 लाईन्स चेक केले पाहिजेत. पहिल्या फर्स्ट 2 रोज चेक केले पाहिजेत. तर मग त्यांच्याप्रमाणे कोणते चेक केले पाहिजेत? 2 रोज सरफेस खालून खालून का वरच्या बाजूनी? तर बॅचच्या माय बोलतात, वरचे 2 रोज चेक केले पाहिजेत आणि म्हणजे तिकडे काही नाहीये. अं, पुढचे, समोरचे, समोरच्या साईडचे 2 रोज चेक केले पाहिजेत आणि वरचे 2 रोज चेक केले पाहिजेत. तर वरून समज जर खूप बॅलन्स असतील, तर वरच्या बाजूनी 2 ओळी जिकडे मोठे-मोठे बॅरल्स ठेवलेत, खवियोत ठेवलेत, ते चेक केले पाहिजेत आणि अ, आतमध्ये पण पहिले 2 रोज पण चेक केले पाहिजेत. पण बेथ हिलियर बोलतात नाही, नुसते 2 रोज, 2 वरचे बाहेरच्या साईडचे रोज चेक केले पाहिजे आणि जेवू.
त्यांनी आतमध्ये वरच्या बाजूने चेक करायची गरज नाहीये. आउटर रोज, 2 आउटर रोज, टॉप आउटर रोज चेक केले पाहिजेत असे बोलतात. अम, तर इकडे आपण वी फिनिश दिस मिशना तसे आपण काही जास्त ओके टाइम नाही सध्या सेकंड मिशन चालू करायला. पण जस्ट नाईस आयडिया मी ऐकली त्याच्याबद्दल आपण बोलूया. जसं या पाराशामध्ये आपण शिकलो की दुशिमतीयू כדושאני ואהבת לרעך כמוך ועל גדול בתורה. जसं आपण बघतो बोलतो रब्बी अकिबा बोलले. अम, आणि स्टोरी ऑफ एक छोटीशी स्टोरी जी आपण एक वेळा बोललो होतो. पण ऑफकोर्स ती अ, पुन्हा बोलली पाहिजे मला वाटते. का दोन मित्र असतात आणि फार चांगले मित्र असतात. त्यांची मैत्री फार चांगली असते. पूर्ण प्रेम असतं एकमेक दुसऱ्यांवर. एक दिवस एक दिवस तो बोलतो चला माझ्या मित्राला भेटून येऊया आणि तो हळूहळू त्यांचा दुसऱ्या गावात जातात राहायला. तर वेगळे व्हर्जन्स आहे त्या स्टोरीमध्ये पण. पण द मेसेअर त्याच्यातमध्ये जो मॉरल इज व्हेरी नाईस. तर तो बोलतो का ओके जाऊन भेटूया. तो बोलतो का भेटायला जाऊया त्याला एवढे दिवस ते नाही भेटलोय. लेट्स गो अँड सी हिम कसं काय तो काय चाललंय त्याचा. आणि तेवढ्यात तो निघाला घरातून भेटायला त्याला किती 1-2 दिवसाची जर्नी होती त्याची. आणि तो निघाला जाता जाता तिकडे अम, तिकडे असं झालं का त्याचा जो मित्र होता तो एका वाईट परिस्थितीमध्ये अडकला. तो एक वेळा सहज चालला होता आणि त्याचा माहिती आहे का ऑथॉरिटीजकडे समज जर त्यांच्याच मोठा माणूस काहीतरी चूक करतो तर कोणाला तरी शोधतात. म्हणजे एक गव्हर्नमेंटच्या माणसाने मर्डर केला कोणाला तरी. तर आणि त्याची ओळख आहे गव्हर्नमेंटमध्ये सर्वांची ओळख आहे. तो कमिशनरला ओळखतो, सर्वांना ओळखतो. त्याची फार चांगली ओळख असते. तर ते बोलतात ओके काही नाही. बघ पकड कोणाला तरी आणि घाल त्याला जेलमध्ये. काय फरक पडते? कोण कुठूनचा आहे कोण नाही येणार त्याला मदत करायला. काय फरक पडते? ए, तर हा विचारा चालला होता साधा. आणि तेवढ्यात कोणातरी मर्डर झाला रस्त्यामध्ये तिकडे. आणि जसं आपण बोललो का त्याची फार चांगली ओळख होती आतमध्ये. आणि हा तेवढ्यात मिळाला त्यांना. ते बोलले ह्याला पकडूया. त्याला पकडून घेऊन गेले आणि जाऊ त्यांनी डिसाईड केलं का त्याला कॅपिटल पनिशमेंट जसं आपल्याला माहिती आहे का आधीच्या काळी फाशी द्यायचे. कॅपिटल पनिशमेंट काय नाही. आणि विचारा त्याला पकडला त्याला सगळ्यांच्या समोर त्याला मोठी पनिशमेंट कारण एवढी मोठी तिने चूक केली आणि सगळं नाटक ते आपल्याला माहिती आहे काय असतं. जेव्हा गव्हर्नमेंटला पाहिजे तर ते करू शकतात काय पाहिजे त्यांना ते. आणि तसं त्याला बिचारा तो पकडले गेला. तेवढा त्याचा मित्र थोड्या दिवसात असा आला त्याच्या गावामध्ये आणि बघतो तिकडे मोठा तमाशा चाललाय. तमाशा सगळ्यांचा मोठ्या गावाच्या चौकाटात इकडे ह्या माणसाला विचारायला कोण आहे आणि बघतो हा कोण आहे काय चाललंय काय चाललंय बघतो तर काय त्याचाच मित्र. बोलतो, हा तर माझा मित्र आहे. इकडे हा कसा लटकला एवढ्या खराब गोष्टींमध्ये काय झालं तिकडे. तो बोलला नाही माझ्या मित्राला ते लोक काय पनिश करतात उगाचच उगाचच पनिशमेंट देतात. हा असा असा माणूस अजिबात नाहीये त्यांनी कधीच अशा गोष्टी नाही करणार. साध्या मुंगीला मारायला पण त्याला विचार करायला लागतं आणि आता यांनी केवढा मोठा मर्डर केला काहीतरी काय. नाही मला काहीतरी केलं पाहिजे त्याची एवढी फॅमिली आहे मोठी आणि त्यांनी एवढी त्याची जबाबदारी आहे आणि त्याला वाचलंच पाहिजे. तर हा समोर येतो आणि बोलतो हे काय तुम्ही ह्यांनी नाही काय केलंय मी केलंय. मी केलंय मला पकडा. तर तो बोलतो हा माझा मित्र इकडे काय करतोय. इथे कसा आला. तो बोलतोय कुठून
असं कसं होऊ शकतंय? नाही त्यांनी नाही, मी केलंय आणि त्यांची भांडण कोणाला फाशीची शिक्षा मिळेल. तर तिकडे बोलले, "हे काय ते विचित्रच आहे." असं कधीच नाही होत. पहिल्या टाईम बघितलं. किंग त्या राजाच ही गोष्ट सोडवू शकेल. राजाकडे घेऊन गेले. बोलले का "हा विचित्र आहे तिकडे काहीतरी चाललंय, काय कळत नाही." दोघे जण बोलतात का त्यांनी मर्डर केलंय. हा बोलतो ह्यानी केलंय, तो बोलतो त्यांनी केलंय. असं कसं होऊ शकतंय? तर राजा बोलला, "तू कोण आहे? तू कुठून आलास?" आणि त्यांनी फाइंड आउट केले. ते जजमेंट त्याच्या हातामध्ये घेतली आणि त्यांनी शेवटी त्यांना विचारलं आणि त्यांच्याप्रमाणे त्याला कळलं का हे दोघं चांगले मित्र आहेत आणि एकमेकांना ते वाचवायला प्रयत्न करतात. बोलतात, "वॉव! एवढं तुमचं एक दुसऱ्यावर एवढा प्रेम आहे, एवढा." मी पहिला टाईम बघितला लाईफमध्ये का कोण स्वतःला अशी लाईफ द्यायला रेडी आहे दुसऱ्यासाठी आणि मग त्यांनी दोघांना माफ केली. दोघांच्या वरून माफ केली ती पनिशमेंट आणि बोलले, "जा तुम्ही दोघे जण. तुमची मैत्री एवढी चांगली आहे, एवढे का मला मी खूप इम्प्रेस झालो आणि तुमच्या दोघांना माफ करून टाकलं. जा." तेवढ्यात ते बाहेर निघाले. तेवढ्यात राजाने पुन्हा त्यांना बोलावलं आणि बोलले राजा त्यांना बोलला, "का तुम्ही एवढे चांगले मित्र आहात. माझी एक रिक्वेस्ट आहे. मी पण येऊ शकतो का तुमचा मित्र? मी पण होऊ शकतो का तुमचा मित्र?" हं. तर मग तसे ते बोलतात असे बोलतात का मेरा एफ्राईम एलियाहू शपीरकडून ऐकली. तर असे बोलतात का तसंच जेव्हा माणूस दुसऱ्यावर प्रेम करतो आणि त्याचा प्रेम दुसरा ज्युइश पर्सनवर आहे, तर आणि त्याचा एवढा चांगला, एवढा मनापासून तो दुसऱ्यावर प्रेम करतो, "व्याफ तरेखा कमोखा." तर आकाश बरखू बोलतो, "हां, तुझ्या एवढा प्रेम आहे त्याच्यावर, मी एवढा इम्प्रेस झालो, मी पण होऊ शकतो का तुमचा मित्र?" आकाश बरखू. आणि म्हणजे आकाश बरखूची शकीना त्याच्यामध्ये असते, त्यांच्यामध्ये असते. म्हणून जसं ऑफकोर्स आपण बोलतो का अ, झुग कपलमध्ये नवरा-बायकोमध्ये जेव्हा शांतता असते, जेव्हा ते शांततेत राहतात, भांडण नाही करत, भांडण केल्यानंतर पण चांगल्या रीतीने त्यांच्यामध्ये प्रेम असतो कंप्लीटली, तेव्हा त्यांच्यामध्ये शकीना असतो, तेव्हा त्यांच्यामध्ये शकीना असतो. का? का आकाश बरखूला पण त्यांच्यामध्ये आहे. जर आपण स्टोरीसारखं जस्ट एक्झाम्पल जस्ट का ते पण आकाश बरखू शकीना असते त्यांच्यामध्ये. कारण तो बॉन्ड आहे तो एवढा चांगला असतं, का आकाश बरखू बोलतो, "वॉव! मी खूप इम्प्रेस्ड आहे तुमच्यासोबत. मला पण तुमच्यासारखा तुमच्यामध्ये घ्या." म्हणजे म्हणजे काय बोलतात का रेखा, रेखा इज अ फ्रेंड. पण रेखा इज अल्सो आकाश बरखू. हशेम, हशेमवर एवढा प्रेम पाहिजे माणसाचा. जसा तो दुसऱ्या माणसावर नाहीतर स्वतःच्या फॅमिली मेंबरवर जसा प्रेम करतो, त्याच रीतीने आकाश बरखूवरला पण प्रेम पाहिजे. ऑफकोर्स जास्त पाहिजे सगळ्यांपेक्षा. जसा हफेज खाईमचा एक यंग मुलगा वारला. त्याच्या हलवायामध्ये त्याच्या त्याच्या फ्युनरलमध्ये हफेज खाईम बोलला, का "आकाश बरखू, हशेम, आजपर्यंत मी तुला प्रेम करत होतो आणि माझ्या मुलाला प्रेम करत होतो. आता माझा मुलगा नाहीये. तर पूर्णपणे मी आता तुझ्यावरच प्रेम करतोय." दॅट्स कॉल्ड दर्गा. दॅट्स लेव्हल. पण एनिवे तर "व्याफ्त रेखा कमोखा इक्लाल गदोल बेतोरा." ओमेरचे दिवस चालू आहेत. ओमेरमध्ये आपण दरवेळेला रब्बी अकिवाची ती स्टोरी बोलतो. "व्याफ्त रेखा कमोखा, व्याफ्त रेखा कमोखा, लव्ह लव्ह युअर फेलो ॲज युअरसेल्फ." इट्स ईझी टू से, डिफिकल्ट टू डू. मला माहीत आहे, खूप डिफिकल्ट आहे करायला. घरच्या घरी करायला पण फार डिफिकल्ट आहे. तरीसुद्धा किती पण प्रेम असून दे. अ, कव्वोद, शब्द, मान आणि हे सर्व मध्ये येतं आपल्या. तरीसुद्धा माणसाने घरी ट्राय केलं पाहिजे, चालू केलं पाहिजे. बाहेर करायला थोडंसं ईझी आहे. कारण बाहेर जास्त नाटक असतं नॉर्मली. पण घरच्या घरी करणे जास्त डिफिकल्ट असतं. स्वतःच्या बेनजूगसोबत, स्वतः पार्टनरसोबत, लाईफ पार्टनरसोबत करणे फार डिफिकल्ट असतं. ए, कारण कोणच कोणच मग पाठीवर आपल्याला शाबासकी नाही देत. "अरे वाह! किती चांगलं काम करतोय." पण बाहेर आपल्याला मिळतं शाबासकी. बोलतात, "अरे वाह! किती चांगली गोष्ट करतात."
घरच्या घरी मिळालं डिफिकल्ट असतं आणि मिळालं तरी पण कोण बघतंय. तर एनिवे त्याच्यासाठी एक्सपेक्ट नाही केलं पाहिजे माणसानी. व्यापतर आहे काम ऑल्सो घरी अप्लाय होतं बिटवीन मॅन अँड वाईफ, बिटवीन मॅन अँड चिल्ड्रन. तर ते पण माणसाने लक्ष दिलं पाहिजे आणि ऑल्सो बिटवीन मॅन अँड इज इन लॉज. तर ते पण माणसाने विसरलं नाही पाहिजे. सो लेट्स टाइम झालेला आहे आणि वेळात तसे आपण लेट्स फिनिश द स्क्यूर विथ द स्मॉल प्रेयर जे आपण एव्हरी टाइम करतो. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל, והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבשחת. שנאמר, ואתה אלוהים תורידם לבשחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, we move forward. Congratulations to everybody for starting such a Navin Masechet, Navin Mishnat Psechim. בעזרת השם, ते पण आपण कंप्लीट करूया बेसियत दिशमाया. आणि विल बी रेडी फॉर द कमिंग פסח, בעזרת השם next year in בית המקדש במהרה בימינו. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot for being with us. Thanks a lot for listening to the shiurim and coming for the shiurim. उद्या पण शिवरीम असतील. בעזרת השם सगळ्यांना असेच चालू ठेवा यायला. आणि לקבוע עיתים לתורה. Keep us fixed time of study of Torah is very important. And one of the questions बोलतात का, वन ऑफ द क्वेश्चन्स हेव्हनमध्ये गेल्यानंतर विचारतात, पहिली गोष्ट इज कवाता येतीमले तोरा. समजा फिक्स केलंच टाईम आणि खसद्या शेम आपल्या एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी इकडे फिक्स करायला टाईम, त्या टायमाला शिवर आहे. दॅट्स दॅट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि तोदा रब्बा, थँक्स अ लॉट. अँड המשך שבוע טוב. טוב, תודה רבה, and כל טוב ושלום שלום.